हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती माझा हा व्हिडिओ बनवणार आहे आणि सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे जरी भविष्यामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम वरती व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला हे पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येऊ नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी नवीन नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, जे बिगिनर्स आहेत आणि त्यांना पुढे जाऊन भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही यावा. तर चला गाईज, मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते की काय झालेलं आहे. तर गाईज, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर लक्ष देऊन ऐका. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी पण यूट्यूब चॅनल खोलला असेल किंवा नवीन खोलण्याचा विचार करत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे नाही का, त्यांना पण तो जो प्रॉब्लेम आहे ना, तो सॉल्व्ह होईल त्यांचा, म्हणजे विदाऊट फ्रस्ट्रेशन किंवा टेन्शन घेणं. आता मला जे यूट्यूब चॅनल, म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला जे आलं, त्यामुळे मला एवढं माझे यूट्यूब चॅनलला जे नोटिफिकेशन आली मला, ते बघून माझं एवढं डोकं सटकलं होतं. म्हणजे मलाच कळत नव्हतं की हे मी काय करू आता. म्हणजे मला काही आयडियाच नाही आहे. मी फर्स्ट टाईम यूट्यूब चॅनल खोललं आहे आणि हे लगेच 8 दिवसाच्या आतमध्ये हे काय मला नोटिफिकेशन आले, मला काहीच कळत नव्हतं. म्हणून म्हणजे नाही का, जे पण नवीन खोलतात आहे ना यूट्यूब चॅनल, त्यांनी खोलण्याच्या पहिले पण सर्व माहिती तपासून पहा आणि खोलण्याच्या नंतर पण ते रूल्स जे आहेत यूट्यूबचे, ते फॉलो केलेच पाहिजे. नाहीतर ते आपल्याला नोटिफिकेशन पाठवतच राहतात आणि नंतर मग आपलं थोडंसं चॅनल ग्रो होत असेल तर ते कमी होतं, नाही का. मग ते होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. तर काय झालं, मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला. तर पोस्ट केला, मी अपलोड करून टाकला आणि त्याच्यानंतर तो अपलोड झाल्यानंतर मला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटच्या आतमध्ये एक नोटिफिकेशन आले. तर ती नोटिफिकेशन असं होतं की तुमच्या चॅनलला कॉपीराईट आलेलं आहे, कॉपीराईट क्लेम आलेला आहे. तर मी म्हटलं कॉपीराईट क्लेम काय असतो, मला तर माहीत नाही. कॉपीराईट काही जाऊन बघितलं त्याच्यामध्ये की म्हणजे कशासाठी आले. मग ते रिव्ह्यूमध्ये जावं लागतं, मग रिव्ह्यूमध्ये कळतं काय. तर मी 4-5 वेळा बघितलं, मला नाही समजलं. मग मी काय केलं, यूट्यूबलाच गेले आणि सर्च केलं की काय रिव्ह्यू नोटिफिकेशन वगैरे काय आहे. मग मी 4-5 व्हिडिओज बघितले. तर गाईज, कुठे कुठे खूपच चुकीची माहिती देतात, ज्याच्यामुळे आपण म्हणजे चुकीचं प्रोसेस करून टाकतो. मग पहिला व्हिडिओ बघितला मी गडबडीत, म्हणजे हे काय झाले म्हणून. आणि गडबडीत बघितला पहिला व्हिडिओ. तर मग मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं तसं केलं मी, नाही का. अपील करायचं बोलले ते, की अपील करा, तुमचं असं झालं आहे, म्हणजे तुमच्या ह्याला कॉपीराईट क्लेम आलेला आहे, कारण की तुम्ही ऑडिओ दुसऱ्याचा यूज केलेला आहे. पण हा ऑडिओ तर मी डाउनलोड केला होता. आता यूट्यूबला सांगतात की काहीतरी BX काहीतरी बे ना ॲप आहे ती, पिक्साबे म्हणून. त्याच्यावरती आपण सॉन्ग ते डाउनलोड करू शकतो, म्हणजे बॅकग्राऊंड साऊंड्स वगैरे डाउनलोड करू शकतो आणि आपल्या व्लॉगमध्ये आपण ॲड करू शकतो. मग याच्या मागे मी कधी फुल व्लॉगला मी कधीच कॉपीराईट सॉन्ग लावलेलं नव्हतं आणि मला काय माहिती ते राईट सॉन्ग आहे म्हणून. मग मी काय केलं, मी ते केलं, म्हणजे 2 मिनिट्सचाच व्हिडिओ होता तो. मग मी कॉपीराईट साऊंड ते लावून टाकला मागे बॅकग्राऊंडला माझ्या. आणि आहे ना, मग अपलोड केल्यानंतर 2 ते 3 मिनिटच्या आतमध्येच मला तो नोटिफिकेशन आलं की तुमच्या व्हिडिओला तुमचा व्हिडिओ ब्लॉक केलेला आहे आणि तुमच्या याला कॉपीराईट लावलेलं आहे. तर मी म्हटलं आता हे कॉपीराईट काय. मग मी ते दुसरा यूट्यूबला व्हिडिओ बघून अपील केलं. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं, जर हे चुकीचं नसेल तर तुमचं कॉपीराईट क्लेम जो आहे निघून जाईल, आणि जर चुकीचा असेल तर तुमचा जो क्लेम आहे तो स्ट्राईक होईल. म्हणजे क्लेम बसलेला आहे तुम्हाला, मग तुम्ही अपील केलं तर आता तुम्हाला स्ट्राईक लागणार, म्हणजे हे तुम्ही खोटं बोललेलं आहे. आता मला तर काय माहीतच नव्हतं की यार हे असं पण असतं म्हणून. मग मी बघितलंच नव्हतं की ते ऑडिओसाठी आलेले आहे. म्हणजे मला काय वाटलं, मी कोणाची तरी एकतर मी मास्क वगैरे लावलं होतं ना, म्हणजे मुलतानी मिट्टी लावली होती त्या व्लॉगमध्ये. मला वाटलं की ते माझं फेस रिकॉग्नाइज नाही करत आहे, मी मुलतानी मिट्टी लावली आहे म्हणून. पण नंतर मला समजलं, मी थोडंसं खाली वाचलं की कशामुळे आलाय कॉपीराईट क्लेम. तर त्याच्यामध्ये असं होतं की कॉपीराईट क्लेम याच्यामुळे आले कारण की तुम्ही दुसऱ्याचाच ऑडिओ तुम्ही तुमच्या व्लॉगमध्ये लावलेला आहे आणि तो व्लॉगमध्ये, म्हणजे जो त्याचा ओनर आहे, ज्या सॉन्गचा ओनर आहे, त्यांनी तुम्हाला कॉपीराईट क्लेम लावलेला आहे. मग मी अपील केलं. मग नंतर परत अजून व्हिडिओज बघितले की हे कधी जाईल नाही का. मग बघितलं, तर मग अजून एक चांगला लाँग व्हिडिओ बघितला मी. तर मग त्याच्यामध्ये मला समजलं कॉपीराईट क्लेम वेगळा असतो, कॉपीराईट स्ट्राईक वेगळा असतो. मग या दोन्हीमध्ये जर तुम्हाला क्लेम आला तर तुमच्या चॅनलला काय होत नाही, म्हणजे आणि स्ट्राईक आला तर तुमच्या चॅनलला 3 स्ट्राईक आले, तर आहे ना 90 डेजच्या आतमध्ये 3 स्ट्राईक आले तर तुमचं चॅनल एकतर 90 डेजसाठी डिमॉनिटाईज होऊन जातं, म्हणजे मॉनिटाईज होत नाही आणि ते डिसमिस होऊन जातं, असं काहीतरी आहे. तर तुमच्या जर चॅनलला स्ट्राईक आधी येत नाही, पहिले ते नोटिफिकेशन देतात. जर तुमच्या पण याला व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आला असेल तर तुम्ही आहे ना तो व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करून टाकायचा आणि जो आपला व्हिडिओ डिलीट केला ना, तर मग
क्लेम पण काय माहिती आहे का, कॉपीराईट क्लेम त्या ओनरने आपल्याला लावलं की ह्यानी माझं सॉन्ग घेतलेलं आहे म्हणून. तर मग त्याच्यामध्ये पण काय होणार, जो आपला अर्न केलेलं मनी आहे ना, तर ते 50-50% होतं. म्हणजे 50% आपल्याला भेटणार, 50% त्याला भेटणार. तर आपल्याला तसं नसेल करायचं, तर आपण डायरेक्ट आहे ना डिलीट करून टाकायचं. मी तर डायरेक्ट डिलीट करून टाकला. कशाला कोणाला आपली मेहनतचं त्याचं फक्त मागे एवढं वाजत बसणार, आणि आपण एवढी मेहनत केलेली, एडिटिंग केलेली, अपलोडिंग केलेली, नेट उडवलेलं, हे सगळं ह्यांना लोकांना काय फुकट घ्यायला. त्यापेक्षा आपण आपला स्वतः आवाज टाकायचा, बस झालं. काही गरज नाही सॉन्ग बिंगचं. जर जर कंटेंटमध्ये दम असेल तर स्वतः तो मोठा होऊन जाईल, म्हणजे नाही का मॉनिटाईज होईल, व्ह्यूज येतील, लाईक्स येतील, सपोर्ट करतील. काय आपलं आपलं म्हणजे गरज नाही आहे की बाहेरून साऊंड घ्यायचं किंवा काय. आता मला हे पण माहीत नाही. नंतर मी अजून एक व्हिडिओ बघितला की कुठून घ्यायचे मग सॉन्ग, लावायचे तर आहेत आपल्याला, कोणाला शेअर्स पण द्यायचे नाहीयेत. आणि मग जर मॉनिटाईज झालं तर मग आपले पैसे आपल्याच खात्यावरती यायला पाहिजे. म्हणजे 50-50 कशामुळे, आम्हाला 100%च पाहिजे. तर मग मी अजून एक व्हिडिओ बघितला, तर त्याच्यावरती मला खूप सारे हे म्हणजे नाही का त्यांनी सांगितले की आपण जर ते यूज केलं तर आपल्याला कोणाला शेअर्स देण्याची गरज नाहीये आणि कॉपीराईट क्लेम पण येणार नाही. तर मग असं होता तो व्हिडिओमध्ये. पहिले आपल्या क्रोममध्ये जायचं, यूट्यूबच्या मी लिहून घेतलेले, क्रोममध्ये जायचं, त्याच्यानंतर डेस्कटॉपमधून म्हणजे आपलं क्रोममध्ये गेलं ना, यूट्यूबचं असतं एक लोगो, तिथं क्लिक करायचं. मग तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते येतं समोर. मग त्या यूट्यूब चॅनलला डेस्कटॉपमध्ये ओपन करायचं. क्रोममध्ये गेल्यानंतर डेस्कटॉपमध्येच होतं जनरली, माझं डेस्कटॉपमध्येच झालं होतं. पण काही जणांचं कसं होतं मला माहीत नाही. मग यानंतर यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं. नंतर आपला मोबाईल जो आहे, मोबाईलमध्ये ते ओपन होतं यूट्यूब स्टुडिओ. आपल्याला एक ती ॲप घ्यावी लागते यूट्यूब स्टुडिओ, ती आपल्याला मोबाईलमध्ये ओपन करायची. आणि ऑडिओ लायब्ररीमध्ये जायचं. म्हणजे तिथेच असते लोगो सारे, खूप सारे असतात इकडे इकडे. आता मी पण ते म्हणजे एवढं मला नॉलेज नाही आहे त्याबद्दल, पण मी एक सांगते, जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल काय, तर तुम्ही तसं घेऊ शकता. पण मी अजून ट्राय केलेलं नाहीये. पण ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण असेच काहीतरी व्हिडिओज, जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ते बघायचे आणि त्यानंतरच प्रोसेस करायचं. कारण की आपल्याला नवीन आहे आणि आपल्याला काहीच माहीत नसतं की ह्याच्यामध्ये काय होणार आहे, काय नाही. मग मला त्या गोष्टीमुळे ते यूट्यूब क्लेम आला, कॉपीराईट क्लेम आला, म्हणून मी एवढं टेन्शन घेतलं. मी पूर्ण दिवस जेवले पण नाही आणि पूर्ण नेट पण उडून टाकलं ते बघण्यामध्ये, किती व्हिडिओज वगैरे, आणि ते कसा हटवू क्लेम काहीच कळत नव्हतं. मग मी व्हिडिओज बघून एकदा चांगला व्हिडिओ भेटला आणि त्यानंतर मग मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. एक तर असं होतं, मी याच्या आधीच मला एक शॉर्ट व्हिडिओ आला होता की कॉपीराइट क्लेम आया और स्ट्राइक आया और मैंने व्हिडिओ डिलीट कर दिया. मग तिने असं पण म्हटली की कॉपीराइट क्लेम आला म्हणून तिने व्हिडिओ डिलीट केला असं नाही म्हटली. ती असं पण म्हटली होती, कॉपीराइट क्लेम आया और बाद में स्ट्राइक आया और उसके बाद उसने म्हणजे तिने डिलीट करून टाकला व्हिडिओ तो. मग स्ट्राइक आल्यानंतर जर डिलीट केलं तर मग ते चॅनलला प्रॉब्लेम होतो, आणि जर क्लेम आला असेल तर तुम्ही व्हिडिओ डिलीट करत असाल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. मग मी काय केलं, मला तर क्लेमच आला होता म्हणून मी व्हिडिओ डिलीट करून टाकला. म्हणजे माझाच व्हिडिओ होता, पण मी त्या सॉन्गमुळे, त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळं मी फालतूचं डिलीट करावं लागलं मला व्हिडिओ. तर ठीक आहे, जाऊ द्या. आता मी म्हणजे एक माझा मी सॉन्ग अटॅच केलेला तो व्हिडिओ होता आणि एक नॉन अटॅच सॉन्ग होता. मग मी आता अटॅच केलेलं लावलं, म्हटलं चला तेवढंच काहीतरी छान वाटेल नाही का, म्हणून मी केलं. तर काहीतरी तिसरं सुन बसलं. आता मी कधीच बाहेरचे, मी असे रिकामे व्हिडिओज म्हणजे नाही का विदाऊट बॅकग्राऊंडवाले व्हिडिओज मी पोस्ट करेल, पण मी तसले लोकांचे सॉन्ग घेऊन तर नाही लावणार. त्यापेक्षा आपल्या घरामध्ये एखादं सॉन्ग लावायचं आणि तेव्हाच मग करत बसायचं नाही का, ते तरी जरा बेटर वाटतं. चला, हेच होतं माझं. आणि इन्स्टाला पण काय झालं माहिती आहे का, सांगते मी, एक सेकंड. हां, तर इन्स्टाला पण काय झालं, म्हणजे मला मी असेच मेसेज चेक करत होते, कोण मेसेज करते काय. आता प्रत्येकाचं असतं ही मेसेज रिप्लाय देत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. कशी देणार मी रिप्लाय एवढ्या सगळ्यांना, किती सारे असतात. आता तुम्ही जर स्वतःचे जरी तुम्ही बघितलं तरी एवढे, आणि माझे तर किती ते व्ह्यूज जास्त गेल्यामुळे तर जास्तच व्ह्यूज येत होते, जास्तच मेसेज येत होते. आणि मी प्रत्येकाला कसं काय मी देऊ शकते. मग असंच समोर ती एका म्हणजे एक मुलगा होता का मुलगी, आता गर्लचं होतं आयडी, पण पोरगं होतं का पोरगी होती त्याच्या मागे मला पण माहीत नाही एक्झॅक्ट, मी तरी कसं करणार. तरी पण मी म्हणजे तो प्रमोशनचा व्हिडिओ जो स्टोरीला ठेवला होता ना मी, त्याच्याबद्दल बोलते. तर मग तो प्रमोशनचा व्हिडिओ मला बनवायला सांगितला. मला बोलली, म्हणजे खूप तिने मला मेसेजेस केले, कॉल केले, मेसेजेस केले. मग ती कॉल मी तर नाहीच रिसीव्ह केला. म्हटलं काय माहीत, फेक असू शकतं, काय पण असू शकतं. मग तिने मला बोलली की खूप मॅम प्रमोशन व्हिडिओ आहे, प्रमोशन हे पेड प्रमोशन आहे, प्रमोशन. आता असं म्हटल्यानंतर कोणाला पण वाटेल ना, अरे हां चला असेल, काय सांगता येतं. म्हणून मी जस्ट ट्राय. तरी पण मी तिला मेसेजेसमध्ये म्हटलं, माझ्याकडे अजून पण चॅट आहे, मी तिला मेसेजेसमध्ये म्हटलं, तो होता का ती होती, त्यालाच माहिती आता. पण मी म्हटलं की तू स्वतःच फेक आहेस, म्हणलं तू काय मला पेड प्रमोशन ऑफर करतोय म्हटलं. मग ते म्हटलं नाही मॅम आप देख सकते. मग त्यांनी 2-3 जणांची आयडी पण सेंड केली, आणि त्या लोकांनी काय केलं होतं, ते त्यांच्या स्टोरीला ठेवलं होतं. पण त्यांचं पण माझ्यासारखं झालं की नाही मला माहीत नाही. पण काय झालं, मी तो व्हिडिओ ठेवला, म्हणजे मी जो व्हिडिओ बनवला आणि ठेवला स्टोरीला, आणि त्याच्यानंतर मग मी एक नोटिफिकेशन म्हणून नाही का माझ्या पब्लिकला हानी नाही व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांचे पैसे पण वेस्ट नाही झाले पाहिजे, त्यासाठी मी तुमच्या सर्वांसाठी अलर्ट पण ठेवलं की बाबा तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय तर पहिले माहिती घ्या, माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्ट करा. कारण की
मी शेअर मार्केटमध्ये करून बसली आहे सगळं, लोकांचा विश्वास राहत नाही, म्हणजे नाही का, बरोबर आहे, नसायलाच पाहिजे, कारण की हे आपल्या समोरासमोर नसतं. आता आपण स्वतः जाऊन काम करणं वेगळं आणि फोनवरती काम करणं टोटली वेगळं आहे. त्याच्यामुळं आपण असं हे करू शकत नाही, की यार चला आपण विश्वास, तसं आपली पब्लिक आहे, हुशार आहे. म्हणजे नाही का, मला लगेचच मी स्टोरी ठेवल्यानंतर लगेच मेसेज यायला लागले होते, की तू किती कमवले पैसे, तू किती कमवले पैसे, तू किती कमवले, म्हणजे सगळे मेसेज हेच होते. म्हणून मी 3 वेळा म्हटलं, किती कमवले पैसे, तुला काय भेटलं, म्हणजे नाही का. पण अरे यार, थोडं समजून घेत जा, कारण की आहे ना, तुम्हाला माहिती आहे हे Instaवरची, सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी नाही का, चालू असतं पेड प्रमोशन, चॅनल वगैरे प्रमोशनच असतं सगळीकडं. आता Instaला मला मी अजून काय मॉनिटाईज नाही झालं आणि त्या बावळटपणामुळं माझं 3 दिवस मी कोणाला मेसेज सेंडच नाही करू शकत. म्हणजे कोणाला रिप्लायच नाही देऊ शकत, असं झालं. मग आता बघू काय होतंय पुढे. मला माहीत नाही आणि मला असं वाटतंय की मॉनिटाईज नाही होणार, कारण की म्हणजे Instagram मॉनिटाईज नाही होणार, कारण की ते ऑलरेडी ते नोटिफिकेशन आलेलं आहे. तिथं पण काय काय झालंय काय माहीत नाही मला, पण ते नोटिफिकेशन आलं 3 दिवसासाठी. माझं आयडीला पनिशमेंट दिली आहे, की नाही का मी कोणाला मेसेज नाही सेंड करू शकत. आणि बघू आता पुढे काय होतंय. पण ते माझं बिझनेस अकाउंट मी जे स्टार्टिंगला खोलताना खोललं होतं, त्याच्यामुळे माझं अकाउंट मॉनिटाईज होणार आहे की नाही माहीत नाही. कारण की आहे ना, त्यासाठी आहे ना आपल्याला टॅक्स इन्फॉर्मेशन भरावी लागते. जर बिझनेस अकाउंट असेल तर टॅक्स इन्फॉर्मेशन भरावी लागते. आणि मला माहीत नाही ती कशी भरायची काय. जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण की कसं आहे मला माहीत नाही आहे एक्झॅक्ट काय भरायचं आहे त्याच्यामध्ये ते. आणि जरी तो फॉर्म ओपन केला ना, म्हणजे आता टॅक्स इन्फॉर्मेशनमध्ये गेलं आणि तो फॉर्म ओपन केला ना, की काय तर तिसरंच निघून येतो. त्याच्यामुळे मी नादच नाही लागणार आहे त्याचा. तर आजचा हा व्हिडिओ असा होता. आज म्हणजे मी 3 दिवस झाले एवढं डोक्यामध्ये माझं सटकलंय ना. पहिले तर Instagramचं तसं झालं, म्हटलं जाऊ दे, Instaला झाले ना काही प्रॉब्लेम नाही. स्टोरी वगैरे, रील्स वगैरे पोस्ट तर करता येतात ना, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. नंतर बघितलं YouTubeला पण तसं झालं. मग यार एवढं डिमोटिव्हेट होतं ना माणूस असल्या गोष्टींमुळं, की काही सांगताच येत नाही. म्हणून आहे ना, तुमच्या पण घरी जर असे म्हणजे नाही का असतील, कोणी होत असतील व्हायरल वगैरे, रील्स वगैरे, तर तुम्ही लोकं पण नाही का सपोर्ट करत जा घरच्यांना. जे आहेत ते, जे करतात ना आपले रील्स वगैरे, त्यांना सपोर्ट करत जा. आणि असे काही प्रॉब्लेम्स आले तर पहिले सर्च करत जा. कुठलीही ॲक्शन घेण्यापहिले तुम्ही एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करत जा, की बाबा आपण जर असं केलं तर असं होऊ शकतं का? असं केलं तर असं होऊ शकतं का? म्हणजे आपण डायरेक्ट ॲक्शन घ्यायचीच नाही कुठल्याच गोष्टीला. आता मी पण कसं म्हणजे मला थोडंसं नॉलेज आहे, की मी म्हणजे बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. मग मला कळतं, की यार हां, मग आपण जर डायरेक्ट ॲक्शन घेतली तर आपल्याला काय पण होऊ शकतं. म्हणजे ते डिलीट पण होऊ शकतं. आता भलेही माझं नवीन चॅनल आहे, मी दुसरं खोलू पण शकते, असा काही प्रॉब्लेम नाही. पण जे आपण ऑलरेडी व्हिडिओ जे पोस्ट केलेले आहेत, ते जरा टाईम म्हणजे नाही का, आपण जर रेग्युलर झालेलं असतं त्याला आपण कशाला अनरेग्युलर करून टाकायचं. त्यामुळे असतील कोणी घरी तर त्यांना नक्की सांगा, की असं-असं असतं, तसं-तसं असतं म्हणून. पहिले आता माझ्याकडे पण एवढी सारी काही इन्फॉर्मेशन नाहीये, पण मला जेवढी इन्फॉर्मेशन माहिती आहे, मी तुम्हाला 2च मेन गोष्ट सांगते. जर YouTubeमध्ये तुम्हाला कॉपीराईट क्लेम आलेला असेल, तर डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करायचा, काही विचार करायचा नाही. आणि जर कॉपीराईट क्लेम येऊन स्ट्राईक आलेला असतील, तर एक स्ट्राईक आलेला असेल, तर तुम्ही अपील करायचं. अपील आता ते तुम्हाला समजेल पुढे प्रोसेस काय असेल. जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर मी नक्की देईल. मला जस्ट कमेंटमध्ये सांगा, की हां, तुम्हाला पण कॉपीराईट क्लेम आलेला आहे, कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे. मग त्याच्यावरती मी व्हिडिओज बनवेल आणि माझे अपलोड करून टाकेल. तर आजची होती ही इन्फॉर्मेशन. बघूयात पुढे जर मी ब्लॉग कंटिन्यू केला. माझी इच्छा बिलकुल नाही आहे ब्लॉग कंटिन्यू करायची, कारण की कसं आहे ना, माझा मूडच गेला पूर्ण. तरी पण मी थोडंसं सावरते. आता सध्या तर मी काही कामाला जात नाही आहे. असंच रील्स वगैरे बनवते. म्हटलं दिवाळीपासून जॉइन करूया. मग दिवाळीपासूनच नाही, आता उद्या मला म्हणजे मी जिकडे हे केलं होतं ना, म्हणजे चालूच होतं माझे इंटरव्ह्यूज वगैरे. मी असं नाही की घरात बसून आहे. इंटरव्ह्यूज मी फोनवरतीच केलेला. मग ते आता सर बोलले, की उद्या आहे म्हणून आमचा कॅम्प आहे. तर व्हॅक्सिनेशनसाठी या तुम्ही. मग ठीक आहे म्हटलं, काय घरी बसून तसं पण त्यांनी खूप सकाळी बोलवलंय. 7 वाजता बोलवलेलं आहे. बघू आता काय होतंय काय नाही. मी हो तर म्हटली आहे. पण काय माहीत मला होतंय की नाही होतंय, काय होतंय माहीत नाही. जाणार आहे मी उद्या. बघू व्हिडिओज वगैरे बनवला. मी पण नवीन आहे. मी तर अजून त्यांचे तोंड पण बघितले नाही. कसे दिसतात ते, काहीच नाही बघितलं. म्हणजे एक असतं ना, की समोरासमोर जाऊन इंटरव्ह्यू देणं वेगळं असतं आणि असं मोबाईलवरती बोलणं. भलेही ते सर चांगलं बोलतात माझ्याशी कॉलवरती, की हां, आप ऐसे करो, वैसे करो. म्हणजे त्यांना मराठी येत नाही, हिंदीच बोलतात ते. पण ठीक आहे, चांगले त्यांचा स्वभाव तर चांगला आहे. पण आपण समोर भेटल्याशिवाय म्हणजे समोर हावभाव बघितल्याशिवाय आणि फोनवरती वेगळंच असतं, सांगू शकत नाही आपण. चला मी जाणार आहे उद्या. व्हॅक्सिनेशन आहे वाटतं. मला पण माहीत नाही कसला कॅम्प आहे, काय आहे. मला फक्त जायचं ऑन द स्पॉट आणि काय काम आहे ते करून यायचं. काही जास्त नसणार वगैरे, BP वगैरेचं असं काही असेल मला वाटते. त्यांचं पण कंपन्यांमध्ये असतं मोठं-मोठं. ठीक आहे, बघूयात जे होईल ते होईल. तर गाईज मी आज ना छान-छान व्हिडिओज बनवलेत. बघा, बघू शकता मी रेडी झाले होते आज आणि व्हिडिओज बनवले छान. तेच म्हटलं, बाकी तर काही होत नाहीये. ते कॉपीराईट क्लेम आला. काल सकाळी आज एक व्हिडिओ अपलोड केला आणि हा व्हिडिओ बनवत आहे.
तर मग असं चालू आहे आता सध्या तर दिवाळीपर्यंत. त्यानंतर बघूत काय आहे काय नाही ते. आज उद्या तर आहे कॅम्प, परवा पण कॅम्प आहे 11 वाजता चालू होणार आहे पण तो. ठीक आहे, जाऊ शकतो. माझ्या व्हिडिओजला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा माझ्या चॅनलला. ओके, बाय.